नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया विजया एकादशीचे महत्त्व. भगवान श्रीरामाने सुद्धा या व्रताचे पालन केले होते आणि त्यांनी रावणावरती विजय मिळवला होता. तर या एकादशीचे काय महत्त्व आहे आपण जाणून घेऊया. 13 फेब्रुवारी रोजी विजया एकादशी आहे. अडचणी दूर करण्याच्या इच्छेने विजया एकादशी व्रत केले जाते. जाणून घेऊया या दिवशी कोणती शुभ कामे आपण करायला हवी. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. फाल्गुन कृष्ण पक्षाची एकादशी 13 फेब्रुवारी रोजी आहे. तिलाच विजया एकादशी म्हणतात. अशी मान्यता आहे की या व्रतामुळे कठीण कामांमध्ये आणि शत्रूंवर विजय म्हणजेच यश मिळते. पौराणिक कथा अशी आहे की हे व्रत श्रीराम यांनी केले होते. विजया एकादशीचे व्रत केल्याने जीवनातील सर्व अडथळे दूर होतात आणि कठीण कार्यही यशस्वी होतात. जो व्यक्ती भक्ती आणि नियमांसह भगवान विष्णूची आराधना करतो त्याला विशेष कृपा प्राप्त होते. या दिवशी व्रत केल्याने शांती, आत्मबळ आणि सकारात्मक ऊर्जा मिळते. तर एकादशीचे व्रत कसे करावे? तर विजया एकादशीच्या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी उठावे. पाण्यात गंगाजल किंवा तीळ मिसळून स्नान करावे. त्यानंतर उगवत्या सूर्याला अर्घ्य द्यावे. ओम सूर्याय नमः या मंत्राचा जप करावा. सूर्याला अर्घ्य दिल्यानंतर घरातील मंदिरात भगवान विष्णूंसमोर एकादशी व्रत आणि पूजा करण्याचा संकल्प घ्यावा. संकल्प घेताना देवाला व्रत आणि पूजा यशस्वी करण्याची प्रार्थना करावी. भगवान विष्णूंची विधिवत पूजा करावी. पूजेनंतर दिवसभर निराहार राहावे. अन्न सेवन करू नये. जे लोक उपाशी राहू शकत नाही ते एका वेळेस फलाहार करू शकतात. फळांचा रस आणि दूध सेवन करू शकतात. सकाळी तुळस आणि पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करून त्यांची परिक्रमा करावी. संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावून पूजा अर्चना करावी. विजया एकादशीला भगवान विष्णूच्या प्रतिमेची स्थापना करावी. देवाचे आवाहन करावे. पाणी दूध अर्पण करून देवाला स्नान घालावे. यानंतर धूप, दीप, चंदन, फळे, फुले आणि तुळशीच्या पानांनी भगवान श्रीहरीची पूजा करावी. पूजेमध्ये तुळशीसोबत मिठाईचा नैवेद्य दाखवावा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा. दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशी तिथीलाही सकाळी लवकर उठावे. स्नानानंतर भगवान विष्णूचे पूजन करावे. यानंतर गरजू लोकांना भोजन द्यावे आणि नंतर स्वतः भोजन ग्रहण करावे. अशा प्रकारे एकादशी व्रत पूर्ण होते. एकादशीला करू शकता तुम्ही हे शुभ काम. एकादशीला भगवान शंकराचीही पूजा करावी. शिवलिंगावर पाणी, दूध, पंचामृत अर्पण करा. ओम नमः शिवाय मंत्राचा जप करा. कोणत्याही मंदिरात तेल, तूप, कुंकू, गुलाल, अबीर, हार, फुले, मिठाई आणि इतर पूजा सामग्री दान करा. गायींना हिरवा चारा खाऊ घाला. कोणत्याही गोशाळेत गायींच्या देखभालीसाठी धन दान करा. हनुमानजी समोर दिवा लावा आणि हनुमान चालिसासोबत सुंदरकांडाचेही पठण करा. तुम्ही इच्छित असल्यास रामनामाचाही जप करावा. भगवान श्रीकृष्णाचे बाल स्वरूप असलेल्या लाडू गोपालांनाही तुळशीसोबत लोणी साखरेचा नैवेद्य दाखवा आणि ओम कृम कृष्णाय नमः मंत्राचा 108 वेळा जप करावा. तर अशा पद्धतीने तुम्ही विजया एकादशीचे व्रत करू शकता. एकादशीच्या व्रताने तुम्हाला नक्कीच जीवनामध्ये यश मिळेल आणि भगवंताची प्राप्ती होण्यास मदत होईल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.